नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय सुद्धा खूप दमदार होणार आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईकही करत जा आणि शेअरही करत जा, म्हणजे आपल्या मित्र नातेवाईकांना सुद्धा आपल्या ज्या काही महत्वाचे विषय असतील, महत्वाचे टॉपिक असतील, म्हणजे सामाजिक असो कायद्याचे असो, ते सर्व त्यांना मिळतील या ठिकाणी. तर मित्रांनो, थंबनेल वरून आज तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय काय आहे. तर आजचा विषय असा आहे की कुटुंबातील समजा एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या अकाउंटवरचे पैसे कसे काढायचे. कारण इथून मागे काय होत होतं, आता म्हणजे तुम्हाला जर रिझर्व्ह बँकेचा आकडा जर सांगितला तर नॅशनलाइज ज्या बँक आहेत त्यांचे अकाउंटवरती अनक्लेम्ड, म्हणजे जे खातेदार नाही आहेत किंवा त्यांची रक्कम ही क्लेम केलेली नाही, अशी 58,000 करोड रुपये त्याच्यात पडून आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या प्रायव्हेट बँका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 8,000 कोटीपेक्षा जास्त पैसे हे अनक्लेम आहेत, म्हणजे ज्याचा कुठलाही ज्याच्या नातेवाईकांनी क्लेम केलेला नाही किंवा त्याच्या वारसदारांनी केलेला नाही किंवा त्याच्या नॉमिनीने सुद्धा याच्यामध्ये क्लेम केलेला नाहीये. तर आता याच्यासाठी आरबीआयने खूप म्हणजे नवीन नियम आणलेला आहे. तर आपण पाहूया की या ठिकाणी कशा पद्धतीने हे नियम होते किंवा आता कशा पद्धतीने हे नियम असणार आहेत. तर चला मित्रांनो, आपण डायरेक्ट विषयावरती येऊ. तर मित्रांनो बघा, कुटुंबातील काय होतं, बऱ्याच व्यक्ती जी म्हणजे करती धरती व्यक्ती असते किंवा कारभारी आपण म्हणू, अशी जी व्यक्ती असते तिची समजा LIC असेल किंवा ट्रेडिंग अकाउंट असेल किंवा त्याच्यानंतर तुमचं म्युच्युअल फंड असेल किंवा आणखी काय बाहेरच्या गोष्टी असतील, तर त्या शक्यतो घरात माहीत नसतात. परंतु बँक अकाउंट हे एक असं आहे की हे प्रत्येकाचं घरातल्यांचं माहिती असतं. त्याच्यामुळे माणूस जर या ठिकाणी त्याला काही झालं, त्याला अचानक मृत्यू झाला, तर त्या ठिकाणी मनुष्य चौकशी करतो याच्या बँक अकाउंटला पैसे आहेत का किंवा काय आहे का. तर त्यावेळेस पूर्वी काय असायचं की ते पैसे काढण्यासाठी खूप लेंदी प्रोसिजर असायची. ठराविक कागदपत्र दिली जायची, त्याला वेळ लागायचा. त्याच्यानंतर बँक अधिकारी म्हणजे उडवाउडवीची उत्तरं द्यायची किंवा टंगवायची, असाच विषय लांब ढकलत न्यायचे आणि बऱ्याच वेळा कोर्टात जावं लागायचं. मग बऱ्याच वेळा काय व्हायचं की एखाद्याचे जर 10,000 रुपये असतील किंवा 20,000 रुपये असतील तर ते काढायला सुद्धा 7-8 हजार खर्च यायचा आणि वरून हॅरॅशमेंट, म्हणजे बँकेचा वेळोवेळी फॉलोअप ठेवावा लागत होता. अशा पद्धतीने इतकी लेंदी प्रोसिजर होती. त्याच्यामुळं अक्षरशः घरात कुटुंबातील लोक वैतागून जायची. पण आता जर तुमचे कोणाचे पैसे अटकून असतील, म्हणजे हे जे 67,000 कोटी रुपये आहे याच्यात जर तुम्ही आतापर्यंत कुणीही जर पैसे क्लेम केले नसतील, तर आता तुम्हाला 1 जानेवारी 2026, आणि मी जो आकडा सांगितला आहे तो जून 2025चा पार्लमेंटमध्ये जाहीर केलेला आहे. जे 67,000 आहेत म्हणजे नॅशनलाइज बँकेमध्ये असणारे 58,000 आणि प्रायव्हेट बँकेत असणारे 8,000, हा पार्लमेंटमध्ये जाहीर केलेला आहे की हा प्रत्येक लोकांनी की त्यांचा क्लेम करून ते पैसा घेऊ शकतात. तर 1 जानेवारी 2026 पासून हा नवीन रूल्स अंमलात येणार आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला हे तुमचे पैसे काढण्यास खूप सोपं होणार आहे. आता बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे की जर तुमचे बँकेमध्ये पैसे असतील आणि ते जर बँकेने कागदपत्र देऊन तुम्हाला जर 15 दिवसात दिले नाही, तर त्याच्यावर त्यांना एक व्याज द्यावं लागणार आहे. आकर्षक असं व्याज मिळणार आहे आणि पॅनल्टी म्हणून सुद्धा या ठिकाणी 5,000 रुपये रोजची मिळणार आहे. ते बघू आपण की कशा पद्धतीने मिळणार आहे. समजा आता खातेदाराचा जर मृत्यू झाला, एखाद्या कुटुंबातील ज्यांचा ज्येष्ठ करता धरता असेल त्याचा जर मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक म्हणा किंवा नॉमिनी म्हणा, हे लोक बँकेत त्या पैशासाठी क्लेम करू शकतात. एक ठराविक कागदपत्रे देऊन तुम्ही बँक अधिकाऱ्याला भेटून ही प्रक्रिया पूर्ण करायची. त्याच्यामध्ये काय होतं की 15 दिवसाच्या आत जर बँकेने पैसे दिले नाहीत तर बँकेला या ठिकाणी तुम्हाला व्याज द्यावे लागते. म्हणजे कसं की जर FD असेल, जो खातेदार जीवित नाहीये, ज्याचा मृत्यू झालेला आहे, तर त्याला त्या FD वरती जे व्याज येत असेल, समजा
जसे 7% असेल, समजा आपण पाहतो बँकेत 7 किंवा 8% असते, म्हणजे 1 लाख असेल तर 1 लाखाला 8,000 असे मिळतात पैसे. तर त्या व्यतिरिक्त त्यांना 4% द्यावा लागणार. म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 8% जर व्याज असेल 1 लाखाला, तर ते 4% ऍड होऊन म्हणजे असं 12% ते कॅल्क्युलेशन करून पैसे द्यावे लागणार आहेत. या ठिकाणी खातेदाराचा कोण नातेवाईक असेल किंवा त्याचा कोण जो नॉमिनी असेल किंवा वारसदार असेल, त्यांना हे पैसे या ठिकाणी द्यावा लागणार आहेत. म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी जबरदस्त असा नियम या ठिकाणी आरबीआयने बँकांना घालून दिलेला आहे. आता दुसरी गोष्ट, समजा एखाद्या खातेदाराचं कसं लॉकर असतं, मग लॉकर मध्ये काय असतं की एक सिक्युरिटी असते. मग त्यामध्ये काय ठेवलं जातं, सोनं ठेवलं जातं, ब्लॅक मनी ठेवला जातो आणि हे कुणालाही माहित नसतं. मग त्यावेळी काय होतं की जर हिथं आता समजा लॉकर आहे, लॉकरसाठी अर्ज केला बँक अधिकाऱ्यांकडे, तर त्यावेळेस काय करतात बँक अधिकारी, जर 15 दिवसात जर त्यांनी ते लॉकर त्यांना दिलं नाही, एक ठराविक साक्षीदार किंवा काही व्हिडिओ कॉल असेल किंवा बँकेचे काही अधिकारी आणि तो खातेदाराचा नॉमिनी, वारसदार किंवा नातेवाईक यांच्या समोरासमोर हे लॉकर खोललं जातं आणि त्यातील पैसे दिले जातात. आता हे पैसे जर 15 दिवसात दिले नाहीत तर बँकेला 5,000 रुपये रोजची पॅनल्टी या ठिकाणी आरबीआयने घालून दिलेली आहे. म्हणजे आता जे तुमचे जे पैसे गुंतत होते आजपर्यंत, जे अनक्लेम्ड होते सरकारकडं किंवा बँकांमध्ये जे पडून होते, ज्याला कोणीही वारसदार नव्हतं, तर आता 1 जानेवारी 2026 पासून हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना पण शेअर करा, कारण हा इतका महत्वाचा व्हिडिओ आहे की तुम्ही बँकेतून तुमचे राहिलेले पहिले कधीचे पैसे किंवा नसेल तरी तुम्ही चौकशी करू शकता. तुमच्याकडे अकाउंट नंबर असेल किंवा त्याचं बँकेचं पुस्तक असेल तर तुम्ही प्रत्येकाने बँकेत जायचं, मग ती प्रायव्हेट बँक असो किंवा नॅशनलाइज बँक असो, त्या बँकेत जाऊन चौकशी करायची की आमच्या ह्या अकाउंटला काय हे आहे का. आणि तुमचं त्याच्यात कसं आहे की व्हेरिफिकेशन तुमचं लगेच होतं. आता बँकेत पद्धत कशी आहे, इथे या नियमात बी सांगितलं आरबीआयच्या की आता समजा 2 पद्धती असतात, एक नॉमिनी द्यायचा आहे की नॉमिनी नाही द्यायचा आहे. आता शक्यतो बरीच लोक म्हणजे 99% नॉमिनी द्यावाच, कारण या ठिकाणी काय होतं, खातेदाराचा जर मृत्यू झाला तर नॉमिनीला काय केलं जातं, फक्त व्हेरीफाईड केलं जातं. पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, जे बँकेचे जे प्रोसिजर असेल तेवढ्या डॉक्युमेंटला व्हेरीफाईड करून बँक त्यांना 15 दिवसाच्या आत पैसे देऊन टाकते. म्हणजे तुम्ही शक्यतो नॉमिनी द्याच. नॉमिनी न दिल्यानंतर हे तुमचे जे पैसे आहेत राहिलेले हे असेच पडून राहतात. बरीच लोक काय करतात, नॉमिनी देत नाही, आपल्याला काय होणार नाही, बघू नंतर काय होते म्हणून ते काय करतात, नॉमिनी देण्याच्या भानगडीत पडत नाही. तर त्याच्यामुळे आता ही प्रोसिजर खूप आणि खूप सोपी होणार आहे. त्याच्यामुळे सर्व नागरिकांना मी आपल्या युट्यूब मधील जी आपली फॅमिली आहे, मी त्यांना आवाहन करेन किंवा सांगेल की तुमचे जे काही नातेवाईक आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की आपले जर कोणाच्या खातेदाराचं एखादा जीवित नसेल, त्याचं पुस्तक असेल किंवा बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, अकाउंट आहे का, त्याच्यावरती काही पैसे आहेत का, ते आम्हाला क्लेम करायचे, तर तुम्ही ते क्लेम केल्यानंतर तुम्हाला फक्त 15 दिवसामध्ये, आता जर नॉमिनी नसेल ठेवला तरी सुद्धा ती सुद्धा तरतूद केलेली आहे या ठिकाणी बँकांनी, आणि तीही 15 दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळून जाणार आहेत. त्याच्यामुळे ही अत्यंत चांगली बाब या ठिकाणी आरबीआयने आणलेली आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा आणि आवडला असेल तर शेअर नक्की करा, लाईक करायला विसरू नका. जय